नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार। तर आज 23 जुलै दुपारचे 1 वाजत आहेत। आज आपण 23, 24 आणि 25 जुलैचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सध्या जर सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं होतं हे आता मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आलेलं आहे। तसेच ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे। याच्यानंतर ऑफशोअर ट्रफ महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे। आता हे जे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालं याच्यामुळे मागील 2 ते 3 दिवसात राज्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की उत्तर महाराष्ट्र असेल, कोकण विभाग असेल, मुंबई विभाग असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ या भागात बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे। त्याप्रमाणे मागील 2 ते 3 दिवसात बऱ्यापैकी पाऊस राज्यात झालेला आहे। त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे कोल्हापूर पश्चिम घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी पश्चिम घाटभाग, पुण्याचा पश्चिम घाटभाग, तसेच मुंबई, पालघर, ठाणे, नाशिकचा पश्चिम घाटभाग या कोकण किनारपट्टीवर आणि घाटभागावर हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। काही भागात जोरदार पाऊस सुद्धा सध्या सक्रिय आहे। तसेच गडचिरोलीच्या काही भागात मध्यम पावसाचे ढग, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आसपास हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। उर्वरित हलके थेंब देणारे ढग हे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, तसेच सोलापूर, सातारचे मध्यवर्ती पूर्व भाग, तसेच नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग, जळगाव या भागातून हलके मध्यम थेंब देणारे ढग सध्या सक्रिय आहेत। याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर उद्याचा आणि परवाचा 24 आणि 25 जुलैचा। सर्वप्रथम आजचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला 23 जुलैचा तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, कोकण विभाग व मुंबई विभाग आज सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज कोकण किनारपट्टीवर आणि मुंबई विभागातून आहे। तसेच कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग, सातारा, पुणे, नाशिकच्या पश्चिम घाटभागात सुद्धा आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या पट्ट्यातून सुद्धा आज मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील। नाशिकचा मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून आजसाठी सक्रिय राहतील। गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। एकाच दुसरी सकाळच्या वेळी रिमझिम पावसाची सर आणि संध्याकाळच्या वेळी रिमझिम पावसाची सर या पट्ट्यातून आजसाठी सक्रिय राहील। हा जो पट्टा राहिलेला आहे लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, नगरचे काही भाग मध्यम, हलका मध्यम तर काही भागात एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर आजसाठी सक्रिय राहील, पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। सर्वच ठिकाणी होईल असं काय नाही, थोड्याफार क्षेत्रासाठी रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल आणि थोड्या वेळानंतर ती विरून जाईल। तालुका वाईज जर आजचा हवामान अंदाज पाहायचा गेला कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, तसेच गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंदनगड, मसाळा, पोलादपूर, माणगाव, रोहा, पेन, पनवेल, कर्जत हा जो सर्व पट्टा आहे, हे जे सर्व तालुके आहेत उर्वरित ह्या मॅपमध्ये नसलेले तालुके सुद्धा या भागातून आज मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। याच्यानंतर शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, विक्रमगड, जहावर, तसेच पालघर, ठाणे, वसई हा जो मुंबई विभाग आहे या भागात सुद्धा मध्यम तर जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। याच्यानंतर पश्चिम घाट भागात कळवण, सुरगणा, पैण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, तसेच सिन्नर, नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, अकोला, जुन्नर, तसेच मावळ, खेड, मुळशी, पुणे सिटी, सासवड, बारामती हा जो पट्टा आहे भोर, वाई, महाबळेश्वर, सातारा, कोरेगाव, खंडाळा, पाटण, शाहूवाडी, तसेच बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड हा जो पश्चिमेकडील सर्व भाग आहे या भागातून काही भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागात मुसळधार पावसाच्या सरी आजसाठी सक्रिय राहतील। याच्यानंतर अकराणी, धाडगाव, तसेच ताळोडा, शहादा,
नंदुरबार तसेच नवापूर, साक्री, धुळे हा जो पट्टा आहे मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील। आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून आज जरा पावसाची शक्यता जास्त राहील। उर्वरित आपण मागाशी जिल्हा वाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता आहेच। तर हा झाला आजचा 23 जुलैचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या आणि परवाचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या आणि परवा इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हा जो पट्टा आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी राहील। सार्वत्रिक असा पाऊस नसेल, काही भागात हा पाऊस मध्यम असेल तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी राहतील। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभाग आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी 24 आणि 25 जुलैसाठी राहील। जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर मध्यम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी 24 आणि 25 जुलैसाठी आहे। याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी आहे, पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल, काही भागात असेल तर काही भाग कोरडे राहतील। हा जो पट्टा राहिलेला आहे नांदेड, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, नगर, बीड, धाराशिव हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून सकाळच्या वेळी हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी येतील, संध्याकाळच्या वेळी सुद्धा हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून येत राहतील। सार्वत्रिक असा पाऊस नसेल किंवा मोठा आणि जोरदार सुद्धा पाऊस या भागातून नाही, हलका मध्यम पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील उद्या आणि परवा म्हणजे 24 आणि 25 जुलै रोजी। तर हा झाला आपला 23, 24 आणि 25 जुलैचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे। तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड या 4 जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे। तसेच नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून हलका मध्यम काही भागात तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे। उर्वरित छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या 2 जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी आहे। उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत आपल्या अंदाजानुसार एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर किंवा एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर थोड्याफार क्षेत्रासाठी सक्रिय राहील ह्या पट्ट्यातून, पण सार्वत्रिक असा पाऊस या भागातून आजसाठी नसेल आपल्या अंदाजानुसार। तर हा होता 23, 24 आणि 25 जुलैचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।